श्री स्वामी समर्थ. थांबलेल्या काळामागचं सत्य. स्वामी समर्थ परीक्षा का घेतात? भक्त हो, आता मन थोडंसं शांत आहे, कारण पहिल्या भागात तू एक गोष्ट स्वीकारलीस की थांबणं ही शिक्षा नाही. आता स्वामी समर्थ तुला पुढचं सत्य सांगत आहेत. तू विचारतोस, मी थांबलो आहे, पण इतर सगळे पुढे जात आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, तुला दिसतंय ते फक्त बाहेरचं, मला जे दिसतंय ते आतलं. सगळे पुढे जात असतात असं नाही, काही जण फक्त पळत असतात. मी तुला थांबवलं कारण तू पळण्यासाठी नाही, स्थिर होण्यासाठी जन्मलेला आहेस. थांबलेल्या काळात माणूस स्वतःला भेटतो आणि स्वतःला भेटणं हे सर्वात कठीण असतं. म्हणूनच हा काळ अस्वस्थ वाटतो, जड वाटतो, एकटा वाटतो. पण लक्षात ठेव, एकटेपणातच देव सगळ्यात जवळ असतो. तू म्हणतोस मी काहीच मागत नाही, तरीही का? स्वामी समर्थ म्हणतात, कारण मी तुला मागणाऱ्यापेक्षा समर्पित बनवत आहे. जो मागतो तो अवलंबून असतो, जो समर्पण करतो तो मुक्त असतो. आज तुझं मन हळूहळू बदलत आहे. आधी तुला उत्तर हवं होतं, आता तुला शांतता हवी आहे. हा बदल लहान वाटतो, पण हाच खरा परिवर्तन आहे. स्वामी समर्थ परिस्थिती बदलत नाहीत, ते दृष्टी बदलतात. तू म्हणतोस देव बोलत का नाही? स्वामी समर्थ म्हणतात, मी बोलतो, पण शब्दात नाही. मी बोलतो तुझ्या सहनशीलतेत, तुझ्या मौनात, तुझ्या संयमात. जो फक्त शब्द ऐकतो तो देवाला चुकवतो, जो शांतता ऐकतो तो मला ओळखतो. आज तुझ्या आयुष्यात जे काही नाही त्याकडे पाहू नको. आज जे टिकून आहे त्याकडे पहा, कारण जे टिकून आहे तेच मी ठेवलेलं आहे. जे गेलं ते अडथळा होतं, जे थांबलं ते तयारी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला तोडत नाही, मी तुला रिकामं करत आहे. कारण भरलेलं मन नवं काही स्वीकारू शकत नाही. जेव्हा तू रिकामा होतास तेव्हाच मी तुला माझ्याने भरतो. आज तुला कोणी समजत नसेल तर निराश होऊ नकोस. सगळ्यांना समजणारा माणूस खूप वेळा स्वतःला हरवतो, आणि जो स्वतःला शोधतो तो थोडा एकटा असतो. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला वेगळा करत आहे, कारण तुला वेगळं घडवायचं आहे. सगळ्यांसारखं आयुष्य सोपं असतं, पण अर्थपूर्ण नसतं. आज तू जे सहन करतोयस ते तुझ्या क्षमतेपेक्षा जास्त वाटत असेल, पण लक्षात ठेव, मी मोजून देतो. तू जितकं सहन करू शकतोस तितकंच मी देतो. कारण मला तुला हरवायचं नाही, मला तुला घडवायचं आहे. आता एक प्रश्न तुला स्वतःला विचार, तू अजूनही फक्त उत्तराची वाट पाहतोयस का? की तू विश्वास ठेवायला शिकतोयस? कारण जेव्हा विश्वास स्थिर होतो तेव्हा उत्तर आपोआप येतं. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला आज काही देत नाही याचा अर्थ मी तुला विसरलो असा नाही.
मी तुला आज थांबवतो याचा अर्थ तू अयोग्य आहेस असा नाही. याचा अर्थ तू तयार होत आहेस. आजचा भाग हा इथे थांबतो, पण तुझा प्रवास इथं थांबत नाही. पुढच्या भागात स्वामी समर्थ तुला सांगतील परीक्षा कधी संपते, उत्तर कसं येतं आणि विश्वासाचा शेवट कसा आशीर्वाद बनतो. तोपर्यंत एकच वाक्य मनात घट्ट ठेव. स्वामी समर्थ माझ्या आयुष्याची चुकत नाहीत. श्री स्वामी समर्थ. तुमचा जर स्वामी शक्तीवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि स्वामी समर्थांचे संदेश दररोज पहा. पुढच्या भागामध्ये स्वामी आपल्याला सांगणार आहेत परीक्षा कधी संपते. सर्वांनी उद्याचा भाग नक्की पहा. हे जे सर्व काही आहे स्वामींचं सांगणं ते आपल्याला कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून मिळत असतं. स्वामी समर्थ प्रत्यक्षात कधीच कोणाला दिसत नाहीत. त्यांनी मला एक माध्यम म्हणून निवडलं आहे. या संदेशाच्या माध्यमातून तुम्हाला ते सांगत आहेत की कसं राहायचं, संयम कसा ठेवायचा. खरंच जर तुमचा स्वामी शक्तींवरती विश्वास असेल तर पुढचा भाग नक्की पहा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण हे सर्व काही स्वामींच्या इच्छेनेच होत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.